वेलकम टू डिजिटल क्लासरूम ऑफ अगस्ती करियर इन्स्टिट्यूट. बेटा आपण लास्ट लेक्चर मध्ये काय पाहिलं होतं तर आपण पाहिलं होतं बेटा मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. आलं लक्षात लेकरांनो? आणि मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलचे आपण ड्रॉबॅक पाहिलेले बेटा. आणि त्या ड्रॉबॅक मध्ये सर्वात पहिला एक ड्रॉबॅक आपण पाहिला की हायड्रोजनची पोझिशन फिक्स नव्हती. आलं लक्षात लेकरांनो? त्यानंतरचा अजून ड्रॉबॅक पाहिला की आयसोटोप्स जे होते त्याच्याविषयी त्यांना पोझिशन विषयी काही सांगितलं नव्हतं. त्यानंतर लेकरांनो काही ॲटॉमिक मास जे आहे बेटा तर त्याची जी काही एलिमेंटची ॲटॉमिक मासच्या नुसार त्यांना बेटा त्याची अरेंजमेंट व्हायलेट केली होती लेकरांनो. आणि त्याच्यानंतर आपण अजून एक गोष्ट अशी पाहिली बेटा की सर्वात मोठा त्याचा जो ड्रॉबॅक आहे एलिमेंट्स अरेंज इन अ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास बेटा. पण यांना काय करणार आहेत, यांना त्याच्यापेक्षा काय चेंज केला बेटा हे आपण आज बघून घेऊ. हा म्हणजे कोण बेटा? मोस्ले पिरियॉडिक लॉ आज आपण पाहणार आहे. आणि हा लॉ कसा देण्यात आला लेकरांनो, मोस्लेने नेमकं काय केलंय तर त्याच्यात मध्ये सर्वात पहिले आपण पाहणार मोस्लेने हा लॉ देण्यापूर्वी एक एक्सपेरिमेंट केलाय. आणि तो एक्सपेरिमेंट म्हणजे नेमका काय तो सुद्धा आपण पाहणार आहे. त्याने नेमका कोणता एक्सपेरिमेंट दिला, त्या एक्सपेरिमेंटचं गोल काय होतं, त्या एक्सपेरिमेंटसाठी ॲपरेटर्स काय काय यूज केले, या सगळ्या गोष्टी आज आपण पाहणार. आणि ती एक्सपेरिमेंटची प्रोसिजर कशी होती आणि त्यानं नेमकं कसं ॲटॉमिक नंबर डिस्कव्हर केला आणि कसा ॲटॉमिक नंबर ही प्रॉपर्टी हे सांगितलं लेकरांनो, हे आज आपण बघू. सगळेजण सगळे इकडे लक्ष द्या बेटा. मोस्ले पिरियॉडिक लॉ आज आपण बघणार. त्यासाठी मोस्लेने लेकरांनो सर्वात पहिले एक एक्सपेरिमेंट केला. पण त्या एक्सपेरिमेंटचं एम काय, गोल काय, कशासाठी तो करतो एक्सपेरिमेंट ते आज आपण आजच्या कीर्तनामध्ये बघणार आहे लेकरांनो. आलं लक्षात? ताड बसा, आपापल्या नोटबुक सगळेजण क्लोज ठेवा, डोळे उघडे पाहिजे, मन उघडं पाहिजे लेकरांनो, आणि सगळ्यांचं लक्ष इकडे पाहिजे बेटा. सुंदर असा टॉपिक आहे बेटा आजचा. आणि तुम्हाला सांगतो बेटा हे कंटेंट युट्यूब वर तुम्ही कुठेही सर्च करा बेटा, असं कंटेंट तुम्हाला भेटणार नाही. हे जे कंटेंट आहे बेटा हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि एकदम ग्राउंड लेवल वरून मी हे कंटेंट चालू केलंय लेकरांनो. सगळेजण इकडे लक्ष द्या बेटा, तुम्हाला हे कुठेही भेटणार नाही. सगळेजण व्यवस्थित बघा. आणि त्याच्यानंतर लेकरांनो कमेंट मध्ये बघतो बेटा मी, काही प्रॉब्लेम का कोणाला? ए दादा इकडे लक्ष दे रे बाबा, कमेंट नका करू रे. काही प्रॉब्लेम असला तरच कमेंट करायच्या. सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या, शेअर करा, सगळ्यांनी शेअर करा फास्ट. सगळ्यांची प्रेझेंटी दिसली पाहिजे मला. सगळ्यांनी लाईक करा व्हिडिओला फास्ट. जोपर्यंत तुम्ही लाईक करत नाही तोपर्यंत मी पुढे जात नाही. फास्ट लाईक करा बाबा. आणि सबस्क्राईब करा लेकरांनो, आपापल्या फ्रेंड सर्कल मध्ये शेअर करा. एकदम छान बेटा लेक्चर आहे आजचं. चला लेकरांनो आपण बघू बेटा मोस्ले एक्सरे एक्सपेरिमेंट. हा जो मोस्लेने एक्सपेरिमेंट केला बेटा तो एक्सरेचा एक्सपेरिमेंट आहे. आता त्याचं एम काय होतं की त्याचा एम होता बेटा एलिमेंटला क्लासिफाय करायचंय. मग एलिमेंटला क्लासिफाय करायचंय तर क्लासिफाय करण्यासाठी एलिमेंटला क्लासिफाय करण्यासाठी आपण पाहिलं मेंडेलिव्हजनं बेटा ॲटॉमिक मास वापरलंय. बरोबर बेटा? मग याचं म्हणणं या एलिमेंटला क्लासिफाय आपण पाहतोय की सर काही असे बेटा प्रॉपर्टी ज्या प्रॉपर्टी परत परत रिपीट होत आहे त्याला आपण म्हणतोय पिरियॉडिसिटी. मला सांगा बेटा पिरियॉडिसिटी आपण कशाला म्हणतोय? तीच गोष्ट परत परत येणे, त्याच केमिकल प्रॉपर्टी फिजिकल प्रॉपर्टी परत परत येणे आफ्टर सर्टन इंटरवल, याला आपण नाव काय दिलं बेटा? पिरियॉडिसिटी. पिरियॉडिसिटी म्हणजे काय म्हटलं लेकरांनो? आफ्टर सर्टन इंटरवल, काही स्पेसिफिक टाइमानंतर किंवा काही स्पेसिफिक पॉइंट नंतर लेकरांनो तीच प्रॉपर्टी परत दुसऱ्या एलिमेंट मध्ये दिसणे याला आपण म्हणतो बेटा पिरियॉडिसिटी. मग आपल्याला या एक्सपेरिमेंट मध्ये काय काढायचं बेटा? टू फाइंड द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट्स. म्हणजे हे परत परत जे रिपीट होत आहे बेटा प्रॉपर्टी, या प्रॉपर्टी नेमकं कशामुळे रिपीट होत आहे ती फंडामेंटल बेटा प्रॉपर्टी आपल्याला बेटा फाइंड आउट करायची आहे. जसं बेटा मेंडेलिव्हजनं ॲटॉमिक मास वापरला पण त्याच्यावरही काही ड्रॉबॅक होते. मग बेटा या मोस्लेना बेटा हेच फाइंड आउट करायचंय की हे परत 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 कशाच्या बेसिसवर होत आहे. मग ती फंडामेंटल प्रॉपर्टी कोणती आहे ते फाइंड आउट करण्यासाठी मोस्लेना एक्सरे एक्सपेरिमेंट करतोय. कोणता रे? एक्सरे एक्सपेरिमेंट करतोय. याला नाव दिलं जातं बेटा मोस्ले एक्सरे एक्सपेरिमेंट. याला अजून पुढे वर नाव देतो एक्सरे, मोस्ले एक्सरे एक्सपेरिमेंट. याचा एम काय? टू फाइंड फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ
विच इज द रिस्पॉन्सिबल फॉर पिरियॉडिसिटी. पिरियॉडिसिटी म्हणजे नेमकं काय बेटा, की एखादी केमिकल किंवा फिजिकल प्रॉपर्टी, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी आफ्टर सर्टन इंटरवल परत रिपीट होणं, परत रिपीट होणं. फॉर एक्झाम्पल आपण पाहतोय लिथियम. लिथियम सारखी प्रॉपर्टी आपल्याला सोडियमची दिसली. सोडियम सारखी प्रॉपर्टी आपल्याला लेकरांनो खाली गेल्याच्या नंतर पोटॅशियमची दिसली, त्याच्यानंतर केसियमची दिसली, त्याच्यानंतर रुबिडियमची दिसली. मला सांगा बेटा, Mg ची प्रॉपर्टी सोडियम सारखी आहे का? नाही. सोडियम झालं, पोटॅशियम झालं, लिथियम झालं, सोडियम झालं, पोटॅशियम झालं, केसियम झालं, रुबिडियम झालं, यांच्या प्रॉपर्टी सेम आहे. म्हणजे परत रिपीट झाली की नाही? झाली लेकरांनो. सर्टन एलिमेंट्स नंतर परत फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी रिपीट होणं, याला आपण म्हटलं पिरियॉडिसिटी. पण या पिरियॉडिसिटी साठी कोणती प्रॉपर्टी आपल्याला रिस्पॉन्सिबल आहे, कोणती फंडामेंटल प्रॉपर्टी याच्या पाठीमाग आहे ज्यामुळे आपल्याला पिरियॉडिसिटी दिसते, ते आपण या एक्सपेरिमेंट द्वारे बेटा फाइंड आउट करणार. मग आता सर्वात पहिले एखादा एक्सपेरिमेंट आपल्याला करायचा असला तर त्या एक्सपेरिमेंट साठी लागणाऱ्या गोष्टी आपल्याला माहित करून घ्यावं लागेल. यासाठी आपण घेतलं बेटा एक व्हॅक्यूम ट्यूब. आता व्हॅक्यूम ट्यूब म्हणजे काय? त्या ट्यूब मध्ये एअर नाही, एअरलेस, त्याला आपण काय म्हटलं बेटा? व्हॅक्यूम ट्यूब. आले लक्षात बेटा? एअर आहे का त्याच्यामध्ये? नाही. आता ही रूम आहे बेटा, आपण पाहतो या डिजिटल क्लासरूम मध्ये हवा आहे, बरोबर बेटा? आणि तुम्ही एवढं लक्षात ठेवा बेटा, व्हॅक्यूम मध्ये आपण किती बोललो तर वेव्ह ट्रान्सफर होत नाही, साऊंड वेव्ह ट्रान्सफर होत नाही, कारण की साऊंड वेव्हला मीडियम लागतं. एअर हे एक मीडियम आहे. आणि व्हॅक्यूम म्हणजे काय बेटा, की ज्याच्यामध्ये कसल्याच प्रकारचं मीडियम नाही, त्याला आपण काय म्हणतोय लेकरांनो? व्हॅक्यूम. अशी बेटा आपण एक ट्यूब घेतली. अजून एक घेतलं बेटा ॲपरेटस, त्याचं नाव बेटा कॅथोड. कॅथोड काय आहे सर? कॅथोड हा एक इलेक्ट्रोड आहे. सर परत माझ्या डोक्यामध्ये एक प्रश्न आला, इलेक्ट्रोड म्हणजे काय मला माहित नाही. इलेक्ट्रोड म्हणजे बेटा, इलेक्ट्रोड म्हणजे काय? अशी प्लेट किंवा असा रॉड जो इलेक्ट्रिक करंटला कॅरी करतो. परत एकदा, इलेक्ट्रोड म्हणजे काय लिहून देतो बेटा इथं. इलेक्ट्रोड, इलेक्ट्रोड आपण पाहतो लेकरांनो, इलेक्ट्रोड द रॉड or plate which the rod or plate which carry electric current. मग इलेक्ट्रोड म्हणजे काय? रॉड असू शकतो किंवा प्लेट असू शकतं, जे काय करतं? इलेक्ट्रिक करंटला कॅरी करतं बेटा. इलेक्ट्रिक करंटला कॅरी करणारा रॉड किंवा प्लेट, त्याला आपण म्हणतोय इलेक्ट्रोड. काही अडचण बेटा? आणि आपण त्या इलेक्ट्रोड दोन प्रकारचे, एकाचं नाव बेटा एनोड, एकाचं नाव आहे कॅथोड. आणि त्या इलेक्ट्रोड पैकी आपण एक इलेक्ट्रोड घेतला आणि त्या इलेक्ट्रोडचं नाव काय? कॅथोड. आता याला कॅथोड का म्हटलं? कारण की हा कॅटायनला अट्रॅक्ट करतोय बेटा, कॅटायनला अट्रॅक्ट करतोय, कॅटायनला रिसीव्ह करतोय, म्हणून याला कॅथोड म्हटलं. कॅटायन वर चार्ज असतो पॉझिटिव्ह, मग या कॅथोड वर कोणता पाहिजे? नेगेटिव्ह. मग मला सांगा, अपोजिट चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. मला सांगा, कॅथोडला कॅथोड का म्हटलं? कारण तो कॅटायनला अट्रॅक्ट करतोय बेटा, म्हणून आपण त्याला कॅथोड म्हटलो. मग मला एक गोष्ट सांगा लेकरांनो. काय सर, कोणती गोष्ट सांगू? हा जो कॅथोड आहे हा कॅटायनला अट्रॅक्ट करतो, म्हणजे याच्यावर चार्ज कोणता असणार आहे? निगेटिव्ह. आणि निगेटिव्ह चार्ज कोणावर असतो? इलेक्ट्रॉनवर. म्हणजे लेकरांनो मला सांगा, हा जो इलेक्ट्रोड आहे कॅथोड, त्याच्यामध्ये काय आहे? इलेक्ट्रॉन. म्हणजे तो काय रिलीज करणार? इलेक्ट्रॉन रिलीज करणार. म्हणून मी काय म्हटलो? कॅथोड म्हणजे काय? असा हा इलेक्ट्रोड आहे जो इलेक्ट्रोड काय रिलीज करतोय? इलेक्ट्रॉन. रिलीज म्हणजे काय इमिट करतोय? इलेक्ट्रॉन इमिट करतोय. इमिट म्हणजेच काय? रिलीज करणं, बाहेर टाकणं. आलं लक्षात लेकरांनो? परत एकदा, मोस्ले पिरियॉडिक लॉ आपल्याला समजून घेण्यासाठी आपण पाहतोय बेटा, मोस्लेनं जो केलेला एक्सरे एक्सपेरिमेंट आहे तो आपण पाहतोय. मग याचं गोल काय? टू फाइंड आउट द, म्हणजे काय फाइंड आउट करायचंय बेटा? फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट विच रिस्पॉन्सिबल फॉर पिरियॉडिसिटी. पिरियॉडिसिटी म्हणजे काय बेटा? आफ्टर सर्टन इंटरवल, आफ्टर सर्टन इंटरवल
केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टी परत परत रिपीट होणं. त्यानंतर आपण पाहिलं ना कोणकोणते ऍपरेटस यूज केले. सर्वात पहिले पाहिलं आपण व्हॅक्यूम ट्यूब. व्हॅक्यूम ट्यूब म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर म्हटलं आपण कॅथोड. कॅथोड म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं लेकरांनो. हा एक इलेक्ट्रोड आहे आणि इलेक्ट्रोड म्हणजे काय, असा रॉड किंवा अशी प्लेट लेकरांनो जी इलेक्ट्रिक करंट कॅरी करते. मग आपण पाहिलं कॅथोड काय, हा एक इलेक्ट्रोड आहे पण तो काय इमिट करतो, इलेक्ट्रॉन इमिट करतो. आलं लक्षात बेटा. चला सगळेजण लिहून घ्या फास्ट. कमेंट चेक करतोय, काही अडचण, कळतंय का सगळ्यांना? लिहून घ्या फास्ट. चला ज्यांचं लिहून झालं नसेल तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा मारू शकतात. चला लेकरांनो पुढे जाऊ. चला आता इकडे लक्ष द्या लेकरांनो. सर एवढेच ऍपरेटस यूज केले का आपण? अजून ऍपरेटस यूज केलं बेटा याच्यामध्ये. आता नेमका एक्सपेरिमेंटल सेटअप त्यामधला पहिला अजून एक सांगतो बेटा ऍपरेटस. हाय व्होल्टेज आपण यूज करतोय. हाय व्होल्टेज नंतर आपण अजून एक करतोय बेटा. आपण एक मेटल टार्गेटने यूज करत. मेटल टार्गेट काय थोड्याच वेळात तुम्हाला कळणार. आपण डिफरंट एलिमेंटचे मेटल टार्गेट यूज करतोय म्हणून इथे लिहिलं बेटा डिफरंट मेटल टार्गेट. डिफरंट मेटल टार्गेट सुद्धा आपण इथे यूज करतोय. त्याच्यानंतर ही जी दिसते लेकरांनो तुम्हाला, हिला नाव दिलं आपण. काय नाव दिलं सर तुम्ही याला नाव दिलं आपण व्हॅक्यूम ट्यूब. ही झाली व्हॅक्यूम ट्यूब. हा झाला तुमचा कॅथोड. हा झाला तुमचा मेटल टार्गेट. मेटल टार्गेट आपण पाहिलं लेकरांनो, मेटल टार्गेट आपण एकच ठेवलं का नाही, वेगवेगळ्या ऍटमनं बनलेला. फॉर एक्झाम्पल एक ठेवला लेकरांनो आपण सोडियमचा, नंतर ठेवला पोटॅशियमचा, नंतर ठेवला लेकरांनो आपण पुढे पाहिलं बेटा पोटॅशियम झालं, सोडियम झालं, मॅग्नेशियम झालं, आपण बेरिलियम झालं, बोरॉन झालं. सगळ्यांचे लेकरांनो इथं आपण काय ठेवले, डिफरंट मेटल टार्गेट ठेवले. आलं लक्षात. मेटल टार्गेट म्हणजे फॉर एक्झाम्पल हा फक्त सोडियमना बनलाय. दुसरा घेतला परत एक मेटल टार्गेट, फॉर एक्झाम्पल सोडियम नंतर घेतला आपण सर हा लिथियमना बनलाय. त्याच्यानंतर घेतला पोटॅशियमना बनलाय. असे सगळे जेवढे एलिमेंट्स आहे बेटा त्यावेळेस प्रेझेंट असलेल्या सगळ्या एलिमेंटचं एक एक मेटल टार्गेट आपण बनवलं. का बनवलं आपल्याला ते बघायचं असेल लेकरांनो. हा झाला एक्सपेरिमेंट सेटअप. हे झालं लेकरांनो. इथं आपण हाय व्होल्टेज इथून व्होल्टेज देणार लेकरांनो. सगळेजण इकडे लक्ष द्या. हे झालं आपलं मेटल टार्गेट. हे झालं बेटा कॅथोड. आणि या कॅथोड मधून लेकरांनो असे आपण काय इमिट करणार. सगळेजण इकडे लक्ष द्या बेटा, खूप इम्पॉर्टंट आहे बेटा. बघा ना लेकरांनो कशा आयडिया जनरेट होत असेल. आता काय होणार बेटा, हे जे कॅथोड आहे कॅथोडचं काम काय मी मागे सांगितलं, हा एक इलेक्ट्रोड आहे आणि तो काय इमिट करतोय बेटा, इलेक्ट्रॉन इमिट करतोय. आता हा कोणते इलेक्ट्रॉन इमिट करणार, तर हा इमिट करणार लेकरांनो हाय स्पीड वाला इलेक्ट्रॉन. आता मी तुम्हाला थोडीशी एक प्रोसिजर सांगतो, हे मॉडेल एक्सप्लेन करतो. हा झाला बेटा कॅथोड. हा झाला कॅथोड. कॅथोडला कॅथोड का म्हटलं, कारण की बेटा तो कॅटायनला अट्रॅक्ट करतो आणि इलेक्ट्रॉनला इमिट करतो. आता हा जो कॅथोड आहे बेटा हा कोणाला इमिट करतो म्हटलं, इमिट म्हणजे काय, रिलीज करणं. इमिट करतोय कोणाला, इमिट इलेक्ट्रॉन. पण इलेक्ट्रॉन जो इमिट करतोय बेटा हा स्लोली नाही करत बेटा, हाय स्पीड न करतोय. हाय स्पीड इलेक्ट्रॉन इमिट. हा जो इलेक्ट्रॉन इमिट करतोय तो स्लो नाही बेटा, हाय स्पीड इलेक्ट्रॉन इमिट करतोय तो. पण इमिट करतोय म्हणजे स्ट्राईक करतोय, पण कोणावर बेटा स्ट्राईक करतोय, कोणावर कोलाइड करतोय. हे झालं लेकरांनो आपला कोण, मेटल टार्गेट. कोण झालं हे, मेटल टार्गेट. काय म्हटलंय बेटा, मेटल टार्गेट. आता मेटल टार्गेट इज अ मेडअप ऑफ कशापासून बेटा, ऍटम. म्हणजेच कशापासून बनलाय, एलिमेंट्स पासून. सगळेजण लक्ष द्या, कशापासून बनलाय, एलिमेंट्स पासून. आपण घेतला फॉर एक्झाम्पल एक एलिमेंट्स इथे आणि आपण पाहतोय बेटा एलिमेंट्स मध्ये आपण पाहतोय ऍटम. हा जो ऍटम आहे बेटा ऍटमला वेगवेगळ्या प्रकारच्या शेल असतात आणि प्रत्येक शेलची ही जी झाली ही शेल, मी याला नाव दिलं फॉर एक्झाम्पल के एल शेल आणि ही झाली यम शेल. सगळेजण लक्ष द्या. के शेल घेतली, एल शेल घेतली, यम शेल घेतली. के सेल, एल सेल आणि यम सेल ही जी प्रत्येक सेल आहे बेटा, प्रत्येक सेलची लेकरांनो एनर्जी ही डिफरंट आहे. फॉर एक्झाम्पल
के सेलची एनर्जी कमी, त्यापेक्षा एल ची जास्त, त्यापेक्षा एम ची जास्त. ही जी सिक्वेन्स पाहिली आपण कशाची पाहिली लेकरांनो? एनर्जीची ऑर्डर पाहिली. ऑर्डर ऑफ एनर्जी. बर, कोणामध्ये जास्त एनर्जी बेटा? तर आपण पाहतोय लेकरांनो सर्वात जास्त एनर्जी आपल्याला यम मध्ये दिसते. यम काय बेटा? यम सेल मध्ये आपल्याला दिसते. आणि या प्रत्येक सेल मध्ये आपण पाहतोय बेटा इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. प्रत्येक सेल मध्ये काय प्रेझेंट आहे? इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. काय अडचण? आता आपण इकडून हाय स्पीडचा इलेक्ट्रॉन इमिट करतोय. लक्ष द्या बरं का सगळेजण, एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगतोय. हा कॅथोडनं काय केलं? हाय स्पीडचा इलेक्ट्रॉन काय केला? इमिट केला. हा हाय स्पीडचा इलेक्ट्रॉन कोणावर इमिट केला लेकरांनो? तर मी तुम्हाला दाखवतोय. फॉर एक्झाम्पल इथं लेकरांनो एक इलेक्ट्रॉन, जसा हाय स्पीडचा इलेक्ट्रॉन इथं आला, याच्यावर जसा आदळला तसा हा इलेक्ट्रॉन लेकरांनो बाहेर गेला. लक्ष द्या बरं का सगळेजण. यानं काय केलं? कॅथोडनं हाय स्पीडचा इलेक्ट्रॉन मेटल टार्गेट वर कोलाइड केला, आदळला. बरोबर? आदळल्याच्या नंतर त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेला इनर शेल मधला इलेक्ट्रॉन वर तो कोलाइड झाला. हा इलेक्ट्रॉन या इलेक्ट्रॉन वर कोलाइड झाल्याच्या नंतर हे दोन्ही इलेक्ट्रॉन बाहेर आले. हे इलेक्ट्रॉन बाहेर आल्याच्या नंतर मला सांगा आता इथं इलेक्ट्रॉन राहिला का? नाही. इथं इलेक्ट्रॉन राहिला का रे पोरं? नाही. इथं काय झालं मग? वॅकन्सी झाली. आणि मला सांगा, आपण पाहिलं इथं वॅकन्सी झाली सर, काही अडचण नाही. मग होतं काय बेटा? यम ची एनर्जी कशी आहे? जास्त आहे. के ची एनर्जी कशी आहे? कमी आहे. यम मध्ये प्रेझेंट असलेला जो इलेक्ट्रॉन आहे हा इलेक्ट्रॉन येतो बेटा यल मध्ये. कुठे येतो? यल मध्ये. पण यल आणि यम दोघांची एनर्जी सेम आहे का? नाही. मग कोणामध्ये कोणाच्या? इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन यम विच हॅज अ हाय एनर्जी. लिहून देतो लेकरांनो. द इलेक्ट्रॉन, आपण पाहू द इलेक्ट्रॉन प्रेझेंट in M cell has high energy than electron present in K cell. या आपण असे म्हणू L and K cell. काही अडचण कोणाला नाही. यम सेल पेक्षा लेकरांनो यल आणि के एल यम के आणि यल मध्ये एनर्जी कशी आहे? कमी आहे. मग मला सांगा सर्वात जास्त इलेक्ट्रॉनची एनर्जी यम मध्ये. ज्या वेळेस बेटा हाय स्पीडनं इलेक्ट्रॉन आपण याच्यावर कोलाइड केला, हा इलेक्ट्रॉन बाहेर इजेक्ट झाला, इथं वॅकन्सी क्रिएट झाली. वॅकन्सी क्रिएट झाल्यामुळे बेटा बाहेरच्या आउटर शेलचा इलेक्ट्रॉन हा परत मध्ये येतोय. पण मध्ये येत असताना आपल्याला माहिती यल ची एनर्जी कमी आहे आणि यम ची एनर्जी जास्त आहे. मग होतं काय बेटा? हा जो यम चा इलेक्ट्रॉन जेव्हा यल मध्ये येतोय तर तो स्वतः मधली जास्त एनर्जी बाहेर रिलीज करतोय इन द फॉर्म ऑफ बेटा रेडिएशन. इन द फॉर्म ऑफ रेडिएशन. इन द फॉर्म ऑफ रेडिएशन. आणि त्या रेडिएशनलाच आपण म्हणतोय बेटा एक्स-रे. आलं का लक्षात सगळ्यांना? सगळेजण इकडे लक्ष द्या. एक्स-रे म्हणजे काय आलं का सगळ्यांना? बघा तुम्हाला एक्सप्लेन करतोय मॉडेल. हा कॅथोड. कॅथोडचं काम काय? इलेक्ट्रॉन इमिट करणं. हाय स्पीड इलेक्ट्रॉन इमिट करणं. हाय स्पीड इलेक्ट्रॉन इमिट करणं कोणाची प्रॉपर्टी आहे? कॅथोडची आहे बेटा. हा सगळा झांगडगुत्ता कुठं चालू आहे? व्हॅक्यूम ट्यूब मध्ये चालू आहे लेकरांनो. मी इकडे तुम्हाला एक्सप्लेन करतोय. कॅथोडने इलेक्ट्रॉन इमिट केला, पण कोणावर केला? मेटल टार्गेट वर केला. आणि मेटल टार्गेट मध्ये आपण पाहिलं बेटा वेगवेगळ्या शेल आहे. आणि त्या सेल मध्ये लेकरांनो आपण पाहतोय प्रत्येकाची एनर्जी लेवल ही वेगळी वेगळी आहे बेटा. प्रत्येकाची एनर्जी लेवल वेगवेगळी आहे. म्हणजे बेटा सर्वात जास्त एनर्जी वाला इलेक्ट्रॉन यम मध्ये आहे, त्यानंतर यल मध्ये कमी, त्यानंतर सर्वात कमी लेकरांनो आपण पाहिलं के मध्ये. आलं लक्षात लेकरांनो? मग आता आपण हा हाय स्पीड इलेक्ट्रॉन फॉर एक्झाम्पल या इनर शेलवर जर कोलाइड झाला, स्ट्राईक झाला,
त्यामधला इलेक्ट्रॉन बाहेर उडाला. आलं लक्षात लेकरांनो. मग इथं वॅकन्सी क्रिएट झाली ना बेटा, आणि वॅकन्सी क्रिएट झाल्याच्या नंतर आउटर शेलचा इलेक्ट्रॉन मध्ये येतो. सर आतला इथं का नाही जात, त्याच्यामध्ये एनर्जी कमी, तो एनर्जी आणणार कुठून बेटा, याच्याकडे ऑलरेडी जास्त एनर्जी, तो स्वतः मधली एनर्जी रिलीज करू शकतो, मधला बाहेर येणार नाही, पण बाहेरचा तर आत येईल ना लेकरांनो. मग मला सांगा बेटा, हा जो बाहेरचा इलेक्ट्रॉन आहे हा जेव्हा आत येतो त्यामधली एनर्जी कमी करतो, पण एनर्जी कमी केल्याच्या नंतर रिलीज झालेली एनर्जी कशाच्या फॉर्म मध्ये रिलीज झाली, रेडिएशन, आणि त्या रेडिएशनला आपण काय म्हटलो, एक्स रे. काय म्हटलं आपण, एक्स रे. सगळेजण आता इकडे लक्ष द्या. हा जो दिसतोय बेटा तुम्हाला, हा झाला न्यूक्लियस, आणि न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट आहे बेटा प्रोटॉन. काय प्रेझेंट आहे, प्रोटॉन. आणि नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू atomic number इज इक्वल टू atomic number. atomic number म्हणजे काय, की या ऍटमच्या न्यूक्लियस मध्ये जेवढे प्रोटॉन आहे ते म्हणजे काय, ऍटॉमिक नंबर. आणि या प्रोटॉनवर चार्ज असतो पॉझिटिव्ह चार्ज. कोणता चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज. मला सांगा बेटा, जेवढे जास्त प्रोटॉन तेवढा जास्त काय असणार, पॉझिटिव्ह चार्ज. आणि जेवढा जास्त पॉझिटिव्ह चार्ज लेकरांनो, तेवढं या इलेक्ट्रॉनचं प्रोटॉनचं अट्रॅक्शन कसं असणार बेटा, जास्त असणार. आणि जेवढं जास्त अट्रॅक्शन बेटा, तेवढ्या हाय स्पीडनं इलेक्ट्रॉन आपल्याला लागणार, तेवढ्या हाय स्पीडनं एनर्जी रिलीज होणार. म्हणजे जेवढी हाय स्पीडनं एनर्जी रिलीज होणार लेकरांनो, जेवढी एनर्जी बाहेर रिलीज होणार, तेवढी या एक्सरेची फ्रिक्वेन्सी काय होणार, चेंज होणार. सगळेजण लक्ष द्या बरं का, यावरच सगळा खेळ आहे बेटा, इथंच मेक आहे. सगळेजण इकडे लक्ष द्या. हे बघा, या ऍटमच्या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आहे, आणि प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज आहे. जेवढे जास्त प्रोटॉन तेवढं इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनचा अट्रॅक्शन जास्त. आणि जेवढं अट्रॅक्शन जास्त पुरव, मला सांगा जेवढं अट्रॅक्शन जास्त, मला सांगा जेवढं अट्रॅक्शन जास्त राहील, तेवढं बेटा आपल्याला हा इलेक्ट्रॉन बाहेर इमिट करण्यासाठी लेकरांनो एनर्जी लागणार. आणि जेवढं बेटा यांचं अट्रॅक्शन जास्त आहे लेकरांनो, तेवढी आपण पाहणार बेटा इथला इलेक्ट्रॉन आत येणार फास्ट. जसा फास्ट येणार तेवढी जास्त एनर्जी बाहेर रिलीज होणार. म्हणजे बेटा याची एनर्जी जेवढी जास्त बेटा तेवढी फ्रिक्वेन्सी आपल्याला दिसते. म्हणजे बेटा जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन जास्त आहे बेटा, तेवढी फ्रिक्वेन्सी काय राहील, जास्त राहील. म्हणजे मला सांगा, जर मी हायड्रोजन घेतला नंबर ऑफ प्रोटॉन 1 आहे, जर लेकरांनो मी हेलियम घेतला नंबर ऑफ प्रोटॉन 2 आहे, जर फॉर एक्झाम्पल लेकरांनो मी लिथियम घेतला नंबर ऑफ प्रोटॉन 3 आहे, जर लेकरांनो मी बेरिलियम घेतला नंबर ऑफ प्रोटॉन 4 आहे, बोरॉन घेतला नंबर ऑफ प्रोटॉन 5 आहे, कार्बन घेतला लेकरांनो नंबर ऑफ प्रोटॉन 6 आहे. म्हणजे जसे जसे नंबर वाढत जातील तशी तशी एक्सरेची फ्रिक्वेन्सी काय होत जाईल बेटा, वाढत जाईल. मला सांगा ऍटॉमिक मासच्या वेळेस असं होत होतं का, तुम्ही सांगा, होत होतं का पुरं, नाही. मग मला सांगा लेकरांनो, प्रत्येक एलिमेंटचं युनिक प्रोटॉन आहे. मला सांगा हेलियम साठी किती म्हटलो आपण पाहिलं, हायड्रोजन साठी 1, हेलियम साठी 2, लिथियम साठी 3. प्रत्येक एलिमेंटचा स्वतःचा लेकरांनो युनिक ॲटॉमिक नंबर आहे. आणि युनिक ॲटॉमिक नंबर असल्यामुळे प्रत्येक एलिमेंटची बेटा एक्सरेची फ्रिक्वेन्सी पण कशी आली, युनिक आली. मग यानं काय केलं बेटा, हे जे एक्सरे आला हा, तर यानं काय केलं, या एक्सरेची फ्रिक्वेन्सी मेजर केली. मेजर एक्सरे फ्रिक्वेन्सी. म्यू म्हणजे फ्रिक्वेन्सीचा सिम्बॉल आहे बेटा. आलं लक्षात लेकरांनो. आता यांना एक्सरेची फ्रिक्वेन्सी मेजर केली तर प्रत्येक एलिमेंट साठी लेकरांनो येणारी फ्रिक्वेन्सी ही वेगळी वेगळी होती. म्हणजे लेकरांनो फ्रिक्वेन्सी आणि त्यांना काय केलं बेटा, हा ॲटॉमिक नंबर दोघांचा ग्राफ काढला. ॲटॉमिक नंबर आणि फ्रिक्वेन्सी, इथं घेतला ॲटॉमिक नंबर आणि इथं घेतला लेकरांनो फ्रिक्वेन्सी, तर दोघांचा ग्राफ हा स्ट्रेट लाईन आला लेकरांनो. म्हणजे त्याचं काय म्हणणं होतं बेटा, ॲटॉमिक नंबर बदलला
की लेकरांनो फ्रिक्वेन्सी चेंज होतीये आणि जसा जसा ऍटॉमिक नंबर वाढवला तशी तशी फ्रिक्वेन्सी वाढते. मग मला सांगा frequency or atomic number is a unique property of that element. आलं लक्षात लेकरांनो? परत एकदा लेकरांनो इकडे लक्ष द्या. आपण पाहू बेटा यानं काय काय प्रोसिजर केली. सगळेजण इकडे लक्ष द्या. यानं इथून इलेक्ट्रॉन काय केले, इमिट केले. इलेक्ट्रॉन इमिट केल्याच्या नंतर आपण पाहिलं बेटा त्यामधला हाय स्पीड इलेक्ट्रॉन आहे बेटा. हाय स्पीड वाला इलेक्ट्रॉन काय केलं ना, इमिट केला. कोणावर? मेटल टार्गेटवर. त्यामधला इलेक्ट्रॉन काय झाला, बाहेर निघाला. बाहेर निघल्याच्या नंतर बेटा तिथे वॅकन्सी क्रिएट झाली. आउटर शेलचा इलेक्ट्रॉन बेटा इनर शेल मध्ये गेला, पण एनर्जी काय झाली, रिलीज. ती एनर्जी जी रिलीज झाली इन द फॉर्म ऑफ रेडिएशन. आणि याच रेडिएशनला म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आणि हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, त्याला आपण काय म्हटलोय, एक्सरे. आणि या एक्सरे ला डिटेक्ट करण्यासाठी यानं काय घेतलं बेटा, एक्सरे डिटेक्टर. एक्सरे डिटेक्टर. चला आता इकडे लक्ष द्या. आता याने एक्सरे डिटेक्टर घेतल्याच्या नंतर लेकरांनो त्याला काय दिसलं, इकडे लक्ष द्या. नंबर ऑफ प्रोटॉन जर वाढले म्हणजे ऍटॉमिक नंबर जर वाढला, मी काय म्हटलं तुम्हाला, नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू काय लेकरांनो, ऍटॉमिक नंबर. ऍटॉमिक नंबर म्हणजे काय, त्या ऍटम मध्ये त्या एलिमेंट्स मध्ये किती प्रोटॉन आहे, त्याच्यावर चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज. जेवढं जास्त काय असणार त्यांचं अट्रॅक्शन. मग मला सांगा बेटा जेवढं जास्त बेटा त्याला एनर्जी लागणार लेकरांनो, आपण पाहणार लेकरांनो एक्सरेची फ्रिक्वेन्सी सुद्धा तेवढी वाढणार. म्हणजे जेवढे जास्त प्रोटॉन तेवढी जास्त एनर्जी, तेवढी जास्त फ्रिक्वेन्सी बेटा. मग आपण पाहणार बेटा नंबर ऑफ प्रोटॉन वाढले बेटा तर फ्रिक्वेन्सी एक्सरेची सुद्धा वाढणार आहे. कोणत्याच एलिमेंटची एक्सरेची फ्रिक्वेन्सी सेम नव्हती, म्हणून त्यांना काय सांगितलं बेटा की आपण ऍटमला ऍटॉमिक मास नुसार अरेंज केलं पाहिजे. ऍटमला आपण इन्क्रीजिंग ऍटॉमिक नंबर नुसार अरेंज केलं पाहिजे, कारण की प्रत्येक एलिमेंटचा ऍटॉमिक नंबर हा कसा आहे, युनिक आहे. हीच फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. कशी प्रोसिजर केली, ही जी प्रोसिजर सांगितली, सर्वात पहिलं मी काय सांगितलं तुम्हाला, कॅथोडनं हाय स्पीड इलेक्ट्रॉन काय केले बेटा, कोलाइड केले, स्ट्राईक केले. कोणावर, मेटल टार्गेटवर. मग काय झालं लेकरांनो, यातला इलेक्ट्रॉन काय झाला, शेल मधला इलेक्ट्रॉन आउट म्हणजे इजेक्ट झाला बेटा. इजेक्ट झाला म्हणजे तिथं काय क्रिएट झाली, वॅकन्सी. म्हणजे बाहेरच्या सेलचा इलेक्ट्रॉन कुठे आला, आत आला. पण याची एनर्जी कशी आहे, जास्त आहे. याची कशी आहे, कमी. फ्रॉम आउटर टू इनर काय रिलीज झाली, एनर्जी इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. त्यालाच आपण काय म्हटलो, एक्सरे. त्याची काय मेजर केली आपण बेटा, फ्रिक्वेन्सी मेजर केली. काही अडचण कोणाला नाही. आपण इथं घेतलं बेटा प्रोसिजर तीच तुम्हाला लिहून देतोय. फास्ट मुव्हिंग इलेक्ट्रॉन रिलीज बाय कॅथोड. आपण त्या कॅथोडनं हे बघा लेकरांनो, कॅथोडनं इलेक्ट्रॉन रिलीज केले बेटा, इमिट केले. त्याच्यानंतर दिस हाय स्पीड इलेक्ट्रॉन कशावर स्ट्राईक केले, डिफरंट मेटल टार्गेट विथ हाय स्पीड. म्हणजे इमिट झालेले इलेक्ट्रॉन लेकरांनो कशावर स्ट्राईक केले, कशावर कोलाइड केले बेटा, हाय स्पीड इलेक्ट्रॉन आपण बेटा स्ट्राईक केले, कोलाइड केले. कोणावर, तर मेटल टार्गेटवर. त्यानंतर बेटा या स्ट्रॉंग कोलिजन मुळे बेटा हाय स्पीड इलेक्ट्रॉनच्या स्ट्रॉंग कोलिजन मुळे, ड्यू टू द कोलिजन ऑफ हाय स्पीड इलेक्ट्रॉन, इनर शेल मधला इलेक्ट्रॉन काय झाला बेटा, तर आपण म्हटलं ऍटमच्या बाहेर निघाला. आणि बाहेर निघाल्यामुळे काय क्रिएट झाली लेकरांनो, तर वॅकन्सी क्रिएट झाली. आणि वॅकन्सी क्रिएट झाल्याच्या नंतर बघा लेकरांनो, इलेक्ट्रॉन मूव्ह फ्रॉम आउटर सेल कम डाऊन टू फिल द वॅकन्सी. आपण पाहिलं लेकरांनो, आपण पाहिलं इथं हा आउटर सेल मधला इलेक्ट्रॉन मूव्ह झाला कुठे बेटा, इनर सेल मध्ये. कशासाठी, टू फिल द वॅकन्सी. मग आपण इथं पाहिलं बेटा, सगळे जणांनी इकडे लक्ष द्या. आपण पाहिलं इथं ड्यू टू दिस वॅकन्सी क्रिएटेड इन अ रिस्पेक्टिव्ह शेल, इलेक्ट्रॉन फ्रॉम आउटर सेल कम डाऊन टू फिल दॅट वॅकन्सी. क्रिएट झालेली वॅकन्सी बेटा फुलफिल करण्यासाठी आउटर सेल मधला इलेक्ट्रॉन इनर सेल मध्ये गेला. मग या मुवमेंट मुळे काय होतं बघा, ड्यू टू दिस मुवमेंट इलेक्ट्रॉन फ्रॉम आउटर सेल टू इनर सेल.
काय झालं लेकरांनो, एक्स्ट्रा एनर्जी रिलीज इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कॉल्ड ॲज एक्स-रे. यालाच आपण काय म्हटलो, एक्स-रे. अँड दीज एक्स-रे मेजर, आपण पाहिलं बेटा, दे मेजर, यांना काय केलं, या एक्स-रे ची जी फ्रिक्वेन्सी आहे ही फ्रिक्वेन्सी मेजर केली तर दिसलं काय बेटा, प्रत्येक एलिमेंटची बेटा युनिक फ्रिक्वेन्सी होती. दे मेजर द फ्रिक्वेन्सी ऑफ इमिटेड एक्स-रे फॉर डिफरंट एलिमेंट. आलं लक्षात लेकरांनो. पूर्ण प्रोसिजर बघा. सर्वात पहिले काय केलं, फास्ट मूव्हिंग इलेक्ट्रॉन इमिट केले. इमिट केल्याच्या नंतर लेकरांनो ते कोणावर स्ट्राईक झाले, कोणावर कोलाइड झाले, मेटल टार्गेटवर कोलाइड झाले. कोलाइड झाल्याच्या नंतर इनर सेल मधला इलेक्ट्रॉन काय झाला, कम आउट फ्रॉम द ऍटम, इजेक्ट फ्रॉम द ऍटम. काय तयार झाली, वॅकन्सी तयार झाली. मग वॅकन्सी तयार झाल्याच्या नंतर बेटा आउटर सेल मधला इलेक्ट्रॉन इनर सेल मध्ये आला. कशासाठी, टू फिल द वॅकन्सी बेटा. यामुळे काय झालं बेटा, ड्युरिंग दिस मुवमेंट फ्रॉम आउटर सेल टू इनर सेल बेटा एनर्जी रिलीज झाली इन द फॉर्म ऑफ बेटा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. अँड दिस इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इज कॉल्ड एज बेटा एक्स-रे. मग त्यानंतर काय केलं, त्या एक्स-रे ची फ्रिक्वेन्सी मेजर केली. आणि ती फ्रिक्वेन्सी मेजर केल्याच्या नंतर डिफरंट एलिमेंट साठी युनिक फ्रिक्वेन्सी आली. का लेकरांनो, कारण की बिकॉज डिफरंट फ्रिक्वेन्सी येण्याचं कारणच ते होतं बेटा. का, कारण की बेटा नंबर ऑफ प्रोटॉन हे प्रत्येक एलिमेंट साठी युनिक होते. म्हणून मग त्यानं काय केलं, नंबर ऑफ प्रोटॉन युनिट, नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू ॲटॉमिक नंबर. म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन हे प्रत्येक एलिमेंट साठी युनिक होते आणि त्याच्यामुळे लेकरांनो प्रत्येक एक्स-रे ची फ्रिक्वेन्सी ही बेटा वेगळी वेगळी येत होती. मग त्याला एक कळालं की काय बाबा, प्रत्येक एलिमेंटचा बेटा नंबर ऑफ प्रोटॉन हे युनिक आहे. प्रत्येक एलिमेंटचा बेटा नंबर, आपला फ्रिक्वेन्सी जी ती युनिक आहे. त्यावरून बेटा त्यानं एक ग्राफ काढला आणि तो ग्राफ होता लेकरांनो म्यू रूट. कोणाचा रूट आपण पाहिलं लेकरांनो, रूट ऑफ म्यू. आपण पाहिलं फ्रिक्वेन्सी वर्सेस बेटा ॲटॉमिक नंबरचा त्याने एक ग्राफ काढला आणि तो स्ट्रेट लाईन आला. म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन वाढले म्हणजे ॲटॉमिक नंबर वाढला तर फ्रिक्वेन्सी सुद्धा काय होते बेटा, वाढत जाते. म्हणून त्यांना सांगितलं बेटा की काय, फ्रिक्वेन्सी और ॲटॉमिक नंबर इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट्स. आलं लक्षात. काय म्हटला बेटा तो, ॲटॉमिक नंबर is fundamental property of element. आलं लक्षात लेकरांनो सगळ्यांना. काही अडचण, आणि यावरूनच त्यांना एक लॉ दिला. तो लॉ आपण पाहू. त्या लॉ पाहण्याच्या अगोदर आपण ऑब्झर्वेशन पाहू. यानं काय ऑब्झर्व केलं बेटा, एव्हरी एलिमेंट हॅज युनिक एक्स-रे फ्रिक्वेन्सी. प्रत्येक एलिमेंटची एक युनिक एक्स-रे फ्रिक्वेन्सी आहे. कारण की बेटा एव्हरी एलिमेंट हॅज अ युनिक ॲटॉमिक नंबर. प्रत्येक एलिमेंटचा युनिक ॲटॉमिक नंबर आहे. का, कारण त्याच्यामध्ये युनिक नंबर ऑफ प्रोटॉन आहे. प्रत्येक एलिमेंट्स मध्ये युनिक ॲटॉमिक नंबर असल्यामुळे प्रत्येकाची एक्स-रे फ्रिक्वेन्सी पण कशी होती, युनिक होती. फ्रिक्वेन्सी ऑफ एक्स-रे म्हणजे एक्स-रे ची फ्रिक्वेन्सी कशावर डिपेंड होती, नंबर ऑफ प्रोटॉन वर डिपेंड होती बेटा. म्हणजेच कोणावर डिपेंड होती, ॲटॉमिक नंबर वर होती. म्हणून म्हटलं बेटा त्याचं ऑब्झर्वेशन होतं फ्रिक्वेन्सी ऑफ एक्स-रे डिपेंड ऑन ॲटॉमिक नंबर. त्यानंतर त्यानं काय केलं बेटा, त्याचं हे म्हणणं पडलं की नंबर ऑफ प्रोटॉन जर वाढले तर फ्रिक्वेन्सी सुद्धा वाढती. तसं ॲटॉमिक मासच्या बाबतीत होतं का, नाही. म्हणून तो म्हटला बेटा एलिमेंट्स आयडेंटिफाय बाय ॲटॉमिक नंबर. प्रत्येक एलिमेंट्स हा आपण ॲटॉमिक नंबर न ओळखू शकतो, ॲटॉमिक मास न नाही. यावरच त्यानं एक लॉ दिला आणि त्या लॉचं नाव बेटा ऑल एलिमेंट्स अरेंज इन अ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर. आपण पहिले काय म्हणत होतो, ॲटॉमिक मास, ॲटॉमिक वेट. पण आता हा काय म्हणतोय बेटा, ऑल एलिमेंट्स अरेंज इन अ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर. आलं लक्षात बेटा. देन देअर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी रिपीट आफ्टर सर्टन इंटरवल. म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे, जर आपण एलिमेंट्सला त्याच्या कशानुसार ॲटॉमिक नंबर नुसार जर अरेंज केलं तर फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी आपल्याला कशा दिसतात, तर आपल्याला त्या रिपीट होताना दिसतात. हा कोणाचा लॉ आहे बेटा, मोसलेचा लॉ आहे बेटा. आणि याच लॉच्या बेसवर बेटा आपण उद्याच्या कीर्तनामध्ये मॉडर्न पिरियडिक टेबल कसं आहे, त्याचे फीचर काय आहे आणि त्यानं काय काय दिलंय लेकरांनो, हे उद्याच्या कीर्तनामध्ये आपण बघणार आहे लेकरांनो. असंच लेकरांनो सगळेजण बेटा दररोज
हे लेक्चर करत राहा, बघत राहा उद्धव काकडे सोबत बेटा पिरियॉडिक टेबल. आलं लक्षात? कमेंट चेक करतो कोणाला काही प्रॉब्लेम आहे का नाही. चलो बेटा विठ्ठल बाय बाय.